नमस्कार, मी सोनाली मयुरे. आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असं म्हणतात. श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते. श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे. दीप अमावस्या म्हणजे आषाढी अमावस्या. या दिवशी दीपपूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते. अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे. त्यामुळे अनेक चांगल्या किंवा वाईट प्रसंगांमध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्त्व आहे. मांगल्य व समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते. तर जाणून घेऊया कशी करावी दिव्यांची पूजा. सर्वप्रथम घरातील सर्व दिवे काढावेत. गरम पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घ्यावे. त्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून घ्यावे. देवासमोर एक पाट मांडून त्याभोवती छान रांगोळी काढावी. पाटावर सर्व दिवे मांडावे. त्यात तेल वाती घालाव्यात. हळद कुंकू वाहून दिव्यांची पूजा करावी. फुलं वाहावी. त्याचप्रमाणे कापसाची वस्त्रमाळ ही सुद्धा दिव्यांवर वाहावी. नंतर हे सर्व दिवे लावावे. त्यांना दूध साखरेचा व गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. हात जोडून प्रार्थना करावी. दीप सूर्याग्निरुस्तम तेजसाम तेज उत्तमम गृहाण मत्कृताम पूजाम सर्व कामप्रदो भव. याचा अर्थ हाच की हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर व माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. त्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकली जाते. आयुरारोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती यामुळे होते असं धार्मिक धर्मग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे. दिव्यांची पूजा केल्यावर महालक्ष्मी प्रसन्न होते. त्याचबरोबर घरांमध्ये सुख शांती लाभते. तसेच आपल्यावर सदैव महालक्ष्मीची कृपा राहते. आपल्या आयुष्यातील अज्ञानरूपी अंधकार व ज्ञानरूपी प्रकाश आपल्या आयुष्यात यावा यासाठी या दिव्यांची पूजा आपण करायलाच पाहिजे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.